नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे बुलेटिन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. काल एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जे काही 10% जागा या किती महत्त्वाच्या आहेत आणि त्या संदर्भामध्ये काल जी मंत्रालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली होती, ती बैठक जी सायंकाळी 4 वाजता आयोजित केलेली होती. संबंधित बैठकीला राज्यातील सगळ्या जिल्हा परिषदमधील जे काही CEO आहेत, शिक्षण अधिकारी, हे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ऑनलाईन त्या ठिकाणी उपस्थित व्हायला सांगितलं होतं. मात्र त्याचा अपडेट्स काय, त्यामध्ये काय घडलं या संदर्भामध्ये सगळ्याला उत्सुकता लागलेली आहे. त्याच्यामध्ये मंत्र्यांसह लोकप्रतिनिधी गोपीचंद पडळकर साहेब यांच्यासह आपले काही अभियोगिताधारकसुद्धा उपस्थित होते. मात्र काल या बैठकीचं जे अपडेट्स आहेत ते उशिरापर्यंत आपल्याला समजलेलं होतं. त्याच्यामध्ये कालच्या बैठकीमध्ये जे काही महत्त्वाचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेब होते ते काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र संबंधित विभागाचे सचिव त्या ठिकाणी उपस्थित होते, मावकचे उपायुक्त त्या ठिकाणी उपस्थित होते. सोबतच त्या ठिकाणी बरेच अभियोगिताधारक आणि सोलापूरचे जे काही पुण्याचे शिक्षणाधिकारी आहेत, हे सगळे त्या ठिकाणी उपस्थित होते. मात्र त्याच्यामध्ये नेहमीसारखं जे आपल्या हाती लागायला पाहिजे, कारण त्या बैठकीवर 10% जे जागा येणार होत्या त्याचं खूप म्हणजे त्यावरच त्या अवलंबून होत्या. मात्र ठरल्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे बैठकी कशा होतात. मात्र त्या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी सगळ्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी चांगलीच तंबी दिल्याचं समजते आणि त्यांना नुसतं हात हलवीत येऊ नका अशा पद्धतीचं सुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि जे काही एक सगळ्या अधिकाऱ्यांसह, आयुक्त महोदयांसह या सगळ्या अधिकाऱ्यांसोबत जे काही त्याच्यामध्ये समावेश होतो शिक्षक भरतीच्या संदर्भात, रोस्टरच्या संदर्भामध्ये, या सगळ्या अधिकाऱ्यांची एक अंतिम फुल अँड फायनल अशी बैठक लावावी आणि त्याच्यात तो मार्ग काढावा. अन्यथा प्रचलित आरक्षणानुसार आम्हाला जागा देण्यात याव्यात अशा पद्धतीचं त्या ठिकाणी पडळकर साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि लवकरच त्याला अनुषंगाने एक अंतिम बैठक होईल. त्यानंतर मग तो जो काही मार्ग आहे तो 10% जागेंचा त्याचा ते काही तिढा आहे ते सुटण्याची दाट शक्यता आहे. मात्र तूर्तास काल मात्र बैठकीमध्ये एवढंच निष्पन्न झाले. सकारात्मक म्हणता येणार म्हणजे संमिश्र बैठक अशी झालेली आहे. त्याच्यामधनं असं आउटपुट जे काही आहे ते आपल्याला मिळाले असं सांगता येणार नाही, कारण एक अंतिम बैठक लावण्याचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ही बैठक जी आहे ती विधान परिषदेमध्ये जे काही तारांकित प्रश्न पावसाळी अधिवेशनामध्ये उपस्थित केले होते त्या अनुषंगाने ती बैठक झालेली होती. आता उरतो प्रश्न मुलाखतीचा जो राऊंड आहे, विथ इंटरव्ह्यूचा राऊंड, त्याच्यासाठी जी काही प्रणाली विकसित केलेली आहे SOPची, तर ती जेव्हा संबंधित मंत्र्याकडून शिक्षण मंत्री केसरकर साहेब यांच्याकडून त्याला परवानगी मिळाल्याच्या नंतर ती जी काही विथ इंटरव्ह्यूची यादी आहे ती घोषित केल्या जाईल, प्रसिद्ध होईल. सध्याच्या स्थितीला जी काही विथ इंटरव्ह्यूच्या संदर्भात आपल्याला बी माहिती आहे, मुलाखत राऊंडची यादी जी आहे ती पूर्णपणे तयार आहे, जे बुलेटिनच्या माध्यमातूनही सांगितले आणि ही अपडेट्स मी यापूर्वी पण सांगितले. त्याला फक्त जी काही SOPची प्रणाली विकसित केलेली आहे त्याच्या अंतर्गत जे काही गुणदान करायचे आहे, जे ऑनलाईन प्रणालीमध्ये त्याला खाजगी संस्था चालकचे जे काही प्राधिकरण अधिकारी असतील त्यांच्यासाठी ती निकष देण्यात येणार आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यावर नियंत्रण पूर्ण शिक्षण आयुक्त कार्यालयातून असणार आहे. ही जी काही प्रोसिजर आहे, जे काही SOPची प्रोसिजर आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, तर त्याच्या जी विकसित केली आहे त्याला मान्यता मिळाल्या ती मुलाखतीचा राऊंड जो आहे तो प्रसिद्ध होईल. मात्र मित्रांनो, तत्पूर्वी जे स्टुटगार्ट जर्मनीमधील उटनस्पीटबर्ग हे जे काही राज्य आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र सरकार त्यांच्यासोबत समाधानशी करार केलेला आहे. मला वाटतं जुलै महिन्यामध्ये गेल्या वर्षी. त्या संदर्भामध्ये
2 वेळा जर्मनीमधून संबंधित खात्याचे मंत्री महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन त्या संदर्भामध्ये करण्यासाठी आलेले होते आणि बैठकीसुद्धा झालेल्या होत्या. काल परवा पण बैठक झालेली होती. त्या अनुषंगाने सध्याच्या स्थितीला केसरकर साहेब, शिक्षण मंत्री केसरकर साहेब कालपासून जर्मनीमध्ये त्या ठिकाणी गेलेले आहेत. राज्यामध्ये जे काही राज्यातील त्या ठिकाणी 10,000 उमेदवारांना त्या ठिकाणी नोकरी मिळणार आहे. या अनुषंगाने महाराष्ट्रातून काल एक शासन निर्णय पण निर्गमित झाला, आपण वाचला असेल. कालपासून जो काही त्या ठिकाणी म्हणजे 2 दिवसासाठी म्हणजे आज आणि उद्या केसरकर साहेब, प्रधान सचिव कुंदन मॅडम, सोबतच शिक्षण आयुक्त सूरज मांढरे सर, या शिक्षणमंत्री केसरकर साहेबांच्या नेतृत्वाखाली जे शिष्टमंडळ गेलेलं आहे ते पिट्सबर्ग या ठिकाणी गेलेलं आहे, जर्मनीला गेलेलं आहे आणि ते 2 दिवस त्या ठिकाणी राहणार आहे. तिथल्या बऱ्याच ठिकाणी भेटी पण देणार आहे. भेटी दिल्याच्या नंतर तिथला अभ्यास करून 2 दिवसाच्या नंतर येणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं एवढंच मित्रांनो. आणि त्यांच्यासोबत बरेच शिक्षण विभागातील अधिकारीसुद्धा गेलेले आहेत. थोडक्यात सांगायचं एवढंच मित्रांनो की पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये, याच्यापूर्वी SOPला मान्यता मिळालेली नाही आणि पुढील 2 ते 3 दिवससुद्धा त्याला मान्यता मिळणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे. कारण हे मंत्री महोदय किंवा हे शिष्टमंडळ त्यांच्या नेतृत्वाखाली परदेशी गेल्यामुळं सध्याच्या स्थितीला राज्यातील मुलाखतीची वाट बघणारा अभियोक्ताधारक परदेशी झालेला आहे. त्यामुळं जेव्हा ते येतील त्याच्यानंतरच आता ही जी काही SOPची मान्यता आहे ते पुढे रन होणार आहे. कारण त्याला शिक्षण मंत्री केसरकर साहेबांची मान्यता लागते, मंत्रालयीन मान्यता लागते. त्यामुळं आता ही विथ इंटरव्ह्यूचा राऊंड जो आहे तो पुढील 2-3 दिवसाच्या नंतरच त्याला मान्यता मिळाल्यावर लागेल. तोपर्यंत त्याला म्हणजे पूर्ण यादी तयार असली तरी त्याची मान्यता नसल्यामुळे ती जी काही यादी आहे ते प्रसिद्ध होणार नाही. आणि एका दृष्टिकोनातून राज्यामध्ये जो काही रोजगार आहे तो रोजगार द्यायचं म्हणजे दुसऱ्या बाजूला राज्यामधला रोजगार जो आहे, रोजगार म्हणण्यापेक्षा शिक्षक भरतीची एवढी सगळ्या जागा रिक्त आहेत. सेवानिवृत्त शिक्षक पदभरती सुरू आहे, कंत्राट पदभरती सुरू आहे. आपल्याला माहिती आहे जे काही मुख्यमंत्री युवक रोजगार या संदर्भातून त्यावर डिटेल्स माहिती बघू. ह्या सगळ्या गोष्टी असताना जर्मनीमध्ये त्या ठिकाणी रोजगार निर्माण करण्यासाठी जे काही दूरदृष्टिकोनातून निर्णय घेतला जातो आहे तो बघूया भविष्यामध्ये किती लाभदायक असणार आहे. राज्यातील उमेदवारांना तिथं किती संधी मिळणार आहे. जर असं असेल, तिथे जर संधी उपलब्ध होत असतील तर नक्कीच कौतुकास्पद आहे. मात्र राज्यातील उमेदवार बेरोजगार होतो याकडे लक्ष देणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तुर्तास इथंच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो. काही अपडेट असेल तर नंतर भेटूयाच.